ए पोरी, अगं राणी, अगं चालताना जरा हळूवार चालत जा. आणि बघ, आता साडी घालायची प्रॅक्टिस कर जरा. आणि आणखी एक, जरा स्वयंपाकात लक्ष घालत जा ग. 2-4 पदार्थ करून बघ ना बाई. नाहीतर तुझी सासू म्हणेल, आईनं मुलीला काही शिकवलं की नाही. असलं टोमणं रोजच्या दिनचर्येचा भाग बनलं होतं. राणीला वाटायचं लग्न म्हणजे नक्की काय. आपल्या आवडीनिवडी, आपलं राहणीमान, आपला स्वभाव, हे सगळं बदलून माप ओलांडायचं का. आणि खरंच सासू इतकी दृष्ट असते का. त्यात माझं लक्ष माझ्या करिअरवर आहे, नोकरीकडे आहे. त्यामुळं असं स्वयंपाकघरात राबायला मला जमेल का. आणि मुळात मीच का बदलायचं. असले कितीतरी प्रश्न राणीच्या मनात रोज यायचं. पण समीरशी बोलल्यावर तिला खूप मोकळं मोकळं वाटायचं. कारण तिचा होणारा भावी नवरा हा खूप समजदार आणि तिला तिचा स्पेस देणारा होता. त्यामुळे निदान नवरोबा समविचारी आहे म्हणून तिला धीर यायचा. माप ओलांडून राणी खरोखर समीरची राणी झाली. दोघांनीही काही दिवसांच्या सुट्ट्या टाकलेल्या. 4 दिवस नातलग, पाहुणे, सगळी मंडळी होती. आणि त्यामुळे राणीवर कोणतीच जबाबदारी पडली नाही. मात्र आज राणीची एंट्री तिच्या हक्काच्या प्रांतात म्हणजे स्वयंपाकघरात होणार होती. सासू सासरे, ननंदबाई आज राणी के हातों से बनाई रसोई जेवणार होते. नवीन सुनबाई काहीतरी छान बनवणार याची उत्सुकता पणाला लागलीच होती. राणीच्या मदतीला घरातील खूप जुनी मोलकरीण जया थांबलेली होती. नक्की कशात काय आहे हा मोठा घन प्रश्न राणी पुढे होताच. खरं म्हणजे स्वयंपाकघरात आल्या आल्या तिला थोडं धडधडायला लागलं. शेवटी जमेल तसं जयाच्या मदतीनं आणि कधीतरी आई गावाला गेलेली असताना ते जी बनवायची ना, ते मेनू तिनं बनवलं. नवीन घर, नवीन वस्तू, यामुळे स्वयंपाकघरात वावरताना तिची तारांबळ उडाली. पण तिला महिला मंडळांचं वाक्य आठवलंच. तुझी सासू म्हणेल, आईनं काही शिकवलं की नाही. बस तेच आठवून आठवून राणी नामटी भरली वांगी बनवली आणि हुश म्हणून एकदाचा सुटकेचा निश्वास सोडला. सर्वजण ताटकं डायनिंग टेबलवर हजर होते. राणीनं पानं वाढायला घेतली आणि इतक्यात सासूबाई म्हणाल्या, अगं तू पण बस ना ग. नको, मी बसते नंतर. खरं म्हणजे राणीला सर्वांच्या सोबत बसून जेवायला जमणार नव्हतं हे तिला ठाऊक होतं. राणी आणि जया या दोघी जणी वाढत होत्या आणि सर्वजण भोजनाचा यथेच्छ आस्वाद घेत होते. वाव वहिनी, तुझ्या हाताला खूप चव आहे ग. राणीची नणंद भरभरून तिचं कौतुक करत होती. जेवण आटोपल्यावर आईनं चक्क हातातलं तोडं काढून राणीला दिलं आणि तिच्या कपाळावर ओठ टेकवत, गुणाचे ग पोर माझे, असं म्हणून त्या निघून गेल्या. राणी खूप खुश होती. तिला वाटलं स्वयंपाकासारखं इतकं छोट आणि चिल्लर काम आणि माझ्याकडच्या बायकांना उगाच मला घाबरवत होत्या. आहे की नाही मी हुशार, निभावली ना वेळ. असं काहीच नाही जे मला नाही जमत. राणी मनातल्या मनात स्वतःशीच बोलून आनंद व्यक्त करत होती. वाटलं आताच माहेरी फोन करून सांगावं, नथिंग इज इम्पॉसिबल फॉर मी. सर्व आवरून झाल्यावर तिनं ताट वाढून घेतलं आणि बेडरूम मध्ये गेली. समीरशी गप्पा मारता मारता जेवण करूया आणि शिवाय त्याच्याकडून माझी प्रशंसा अजून बाकी आहे म्हणून राणी ताट घेऊन बेडरूम मध्ये गेली. काय समीर, पहिल्याच बॉलमध्ये मारला ना मी सिक्सर. तुझी आई बाबा बहीण किती कौतुक करत होते माझं. असं काहीच नाही जे मी करू शकत नाही. बघ किती नशीबवान आहे तू. तुला इतकी वेल आणि एज्युकेटेड हुशार बायको भेटली बघ. राणीचं बोलणं ऐकून समीर गालातल्या गालात हसला आणि म्हणाला, अगं कौतुक पुरे कर आता, तू आधी जेवण कर. राणीनं मस्त तोऱ्या चपातीचा तुकडा आमटीमध्ये बुडवला आणि डोळे बंद करून घास घेतला. अनेक क्षणात ब्रह्मांड तिला दिसलं. डोळ्यातून पाणी यायला लागलं. समीरनं पाण्याचा ग्लास देत हसून तिला विचारलं, काय कशी झाली आमटी. राणीनं नक्की आमटीत तिखट टाकलं की तिखटात आमटी, तीच विचारात पडली. दुसरा घास घेतला. भाजीत अजिबात मीठ नव्हतं. तिला स्वतःचीच लाज वाटायला लागली. तिनं ताट तसं स्वयंपाकघरात ठेवलं आणि समोर हॉलमध्ये जाऊन सासूबाईला आवाज दिला. राणीचा आवाज ऐकताच त्याने टीव्ही बंद केला
आणि तिला त्यांच्याजवळ बोलावलं. काही का, काय हवंय का तुला? क्षणभर राणी त्यांच्या डोळ्यात एकसारखी बघायला लागली. नजरेत कोणतंच तिरस्काराचं रागाचं भाव नव्हतं, फक्त आपुलकीचा, प्रेमाचा झरा त्या माऊलीच्या डोळ्यात राणीला दिसला. राणीनं आई म्हणून कडकडून मिठी मारली आणि रडक्या स्वरात विचारलं, आई, तुम्ही कोणीच शब्दही न काढता इतकं बेचव जेवण का जेवला हो? का नाही रागवला मला? राणीच्या पाठीवरून हात फिरवत सासूबाईनं तिचं डोळं पुसलं आणि तिला समजावून सांगितलं, हे बघ राणी, तू इतक्या आपुलकीनं जेवण बनवलं, मग त्यात मीठ आहे की नाही, तिखट जास्त की कमी, हे गौण आहे ग पोरी. अगं जगात असं कोणीच परफेक्ट नाही. कधी कधी ना आमचाही अंदाज चुकतो ना, त्यामुळे इतकं मनाला लावून घेऊ नकोस. शिकता येईल सगळं काही. हे बघ पोरी, आमच्या काळात ना बायकांना दिवसभर स्वयंपाकघर सुटायचंच नाही ग. त्यामुळे ना कोणता छंद जोपासता आला, ना कधी स्वतःची ओळख मिळवता आली ग. पोरी तू हुशार आहे, स्वावलंबी आहे. स्वयंपाकच काय ग, आज ना उद्या येईल ना तुला, मी शिकवेल तुला. पण हे बघ, तुलाही माझ्यासाठी काहीतरी करावं लागेल ना. खूप दिवसापासून गाडी शिकायची हौस आहे माझी, तू शिकवशील मला? सासूबाईचं बोलणं ऐकून राणी सुखावली. सासू सुनेच्या नात्याला एक वेगळी ओळख मिळाली. या प्रसंगातून खूप काही शिकायला मिळतं. कोणतीही मुलगी लग्न करून जेव्हा येते ना, तेव्हा तिलाही खूप ऍडजस्टमेंट करावी लागत असते. नवीन घर, नवीन नाती, नवीन विचार. माहेरच्या सावलीतून आलेली मुलगी आधीच मनानं हळवी झालेली असते आणि अशा वेळी तिला खरी गरज असते ती आपुलकीची, जिव्हाळ्याची, विश्वासाची. घर नावाच्या दुनियेमध्ये तिला नवऱ्याबरोबर इतर नात्याची गरज असतेच. राणीच्या सासूबाईनं तिला जेवताना जर रागावलं असतं किंवा तिचा अपमान केला असता, तर राणीच्या मनात जी सासू नावाची दृष्ट प्रतिमा आहे ना, ती कायम राहिली असती. कदाचित राणीनं चूक मान्यही केली नसती. राणीला तिची चूक स्वतःलाच कळाली. त्यामुळे नवीन घरात आपलं कोणीच नाही ही भावना तिच्या मनात आली नाही. एका छोट्या प्रसंगातून नाती दुरावतात आणि घट्टही होत राहतात. राणी आणि सासूबाईच्या नात्याची विण आणखी घट्ट झाली. थोडासा अहंकार, मोठेपणा दूर ठेवून सासूबाईनं राणीचं मन जिंकलं आणि तिच्याही मनात त्यांच्यासाठी जागा निर्माण झाली. आणि तुझी सासू म्हणेला, आईनं काही शिकवलं का नाही? हा वाक्यप्रचार राणीला आता खोटा वाटायला लागला होता.